श्री निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी पायवारी सोहळा मोठ्या दिमाखात सुरू आहे। शेकडो मैलांचा प्रवास करून हा पालखी सोहळा आज 6व्या दिवसाच्या मुक्कामाला खंबाळे या ठिकाणी आहे। नेमकं या खंबाळे ग्रामस्थांच्या वतीने कशा प्रकारे स्वागत करण्यात येणार आहे, काय यांनी वारकऱ्यांसाठी उपाययोजना केल्यात, काय सांगाल सरपंच साहेब, काय नेमकं वारकऱ्यांसाठी? रामकृष्ण हरी, प्रथमतः मी आलेल्या सर्व भाविकांचं खंबाळे नगरीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो। मलाही आठवत नाही सालोबाद प्रमाणे आमच्या इथे ही दिंडी मुक्कामी असते। ही त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दिंडी जात असते आणि निवृत्तीनाथ महाराजांची ही पालखी मुक्कामी असते। या मुक्कामाचं आमच्या येथे भव्य दिव्य असं स्वागत होतं। या सोहळ्याची ग्रामस्थ खूप आतुरतेने वाट पाहत असतात। हा आजचा दिवस आमच्याकरता ज्याप्रमाणे म्हणतात साधू संत इति घरा तोची दिवाळी दसरा, याप्रमाणे आमचं आज हा सणाचाच आम्ही सर्व संपूर्ण गाव मानतो। पटेल साहेब, आपण काय सांगाल? रामकृष्ण हरी, सर्वप्रथम आलेल्या सर्व वारकऱ्यांचं मी या ठिकाणी आमच्या समस्त खंबाळे ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो। मी या अनुषंगाने एकच सांगेल, एक सरपंचांनी ज्या बाबतीत सांगितलं तसं एक आमचं गाव दरवर्षाची एक दिवसासाठी हे उत्सुकता असते की तो दिवस कधी येईल, आणि तो दिवस आज आम्ही मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा करतोय। याचा आमच्या सर्व ग्रामस्थांना खूप मोठा आनंद आहे आणि त्या आनंदामध्ये सर्व युवक असतील, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असतील, सर्वच एकदम तयारीनिशी या ठिकाणी गेली 4 ते 5 दिवसापासून सर्वच काम करत असतात, कार्यरत आहेत आणि त्याची तयारी पुढील भरपूर केलेली आहे। ते सरपंचही या पुढच्या याच्यात सांगून देतील की काय तयारी केलेली आहे। त्यांच्या वतीने काय काय तयारी करण्यात? आपल्याकडं ही दिंडी सालोबादप्रमाणे येत असते आणि या दिंडीचं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तयारी केलेली जाते। सर्व गावामध्ये स्वच्छता होते। सर्व दिंडीचं आगमन होत असताना फुलांची उधळण होते। आताच या ठिकाणी हे 2 JCP उधळणीसाठी फुलांची उधळणीसाठी लावलेले, फटाक्याची आतषबाजी होत असते आणि सर्व रांगोळी काढलेली असते। महिला येतात, रांगोळी सडा झालेला असतो आणि गेले आमचे 15 दिवस आमचे ज्येष्ठ आम्हाला मार्गदर्शन करतात आणि आमची सर्व तरुण मित्रमंडळी आम्हाला सहकार्य करून साफसफाई असेल, काही नियोजन असेल, सगळ्यामध्ये मदत होते। त्यामध्ये प्रशासनाचीही मदत होते, त्यामध्ये पोलीस स्टेशनचीही मदत होते, सर्वच खात्यांची मदत होत असते आणि त्या सहकार्यातून आम्ही हे काम पूर्ण करत असतो।